राज्य अभियंता संघटनेनं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांना एक पत्र पाठवलंय। शासनानं कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा संमत करावा अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून केली जाते आणि संरक्षण दिलं गेलं नाही तर विकास कामं बंद करू असाही इशारा राज्य अभियंता संघटनेकडून पत्राच्या माध्यमातून दिला जातोय। विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना स्थानिक पातळीवरती मारहाण होते। स्थानिक गुंडांकडून मारहाणीसोबत खंडणीच्या धमक्याही दिल्या जातात। सत्तेतील आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं मंजूर केली आहेत, मात्र स्थानिक राजकीय विरोधक ही कामं बंद पाडतात असे या पत्रात नमूद आहे। आफताब शेख आपल्याला अधिक माहिती देतील। आफताब, अभियंता संघटनेनं नेमकं काय गाऱ्हाणं मांडलेलं आहे सरकार समोर, त्यांची अपेक्षा काय आहे? ज्ञानदा, खरं तर राज्य अभियंता संघटना असेल किंवा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ असेल, या दोन संघटनांनी याच्या आधी देखील मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं। मात्र त्यामध्ये गाऱ्हाणा मांडताना जी शासकीय बिलं निघत नाही आहेत त्या संदर्भात तक्रार व्यक्त केलेली होती। मात्र आता या संघटनांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये मात्र जे स्थानिक पातळीवरचे राजकीय विरोधक आहेत त्यांच्याकडनं हे कामं अडवली जातात, विकास कामं करू दिली जात नाहीत, कोणती तरी तक्रार केली जाते, खोट्या तक्रारीवरनं आर्थिक मागणी देखील केली जाते आणि खंडणीची मागणी गावगुंडांकडनं होते आणि त्यामुळं या अभियंता असतील, विकासक असतील किंवा कंत्राटदार असतील, या सगळ्यांना शासकीय पद्धतीनं संरक्षण देणारा कायदा मंजूर करण्यात यावा, अन्यथा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आम्ही कामं बंद करू अशा पद्धतीचा इशारा या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की मार्च अखेर हा आपला आर्थिक वर्ष संपण्याचा असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामं जी आहेत ती या काळात मंजूर केली जातात। आपल्याला कल्पना आहे की येत्या काळामध्ये आचारसंहिता देखील लागू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात राज्य शासनाच्या वतीनं कामं जी आहेत ती मंजूर केलेली आहेत, विकासाची कामं मंजूर केलेली आहेत आणि अशा काळामध्ये जर राज्य अभियंता संघटना असेल किंवा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ असेल यांनी कामबंद करण्याचा इशारा जर दिला तर त्याचा मोठा फटका जो आहे तो या सगळ्या विकास कामांवरती पडू शकतो। त्यामुळं या दोन्ही पत्रांची गांभीर्याने दखल घेण्यासाठी आत्ता मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल असतील या सर्वांना या दोन्ही संघटनांनी पत्र लिहून विनंती केलेली आणि कायदा पारित करण्याची विनंती केलेली आहे। ज्ञानदा, धन्यवाद आफताब या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।